त्रैक्य देवाच्या नावात प्रभूच्या प्रत्येक भक्ताचं या भक्तीमध्ये स्वागत आहे. जे ऑनलाईन आपल्या समवेत भक्ती करीत आहेत, जे मंदिरात उपस्थित आहेत, प्रभू आपणा सर्वांना या भक्तीच्याद्वारे आशीर्वादित करो. आज 10 जानेवारी आणि हा वर्षातील दुसरा रविवार आहे. आपण 7 जानेवारी या दिवशी 40वा MCI डे किंवा 40वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. म्हणून मेथडिस्ट चर्च इन इंडियासाठी सर्व मंडळांकडनं विशेष प्रार्थना अपेक्षित आहे. त्याचप्रकारे हा एपिफनीनंतरचा दुसरा रविवार असून आपला येशू ख्रिस्त याचा बाप्तिस्माचा दिवस देखील जगभरामध्ये आज साजरा होत आहे. स्तोत्रे 138 1 ते 3 वचनं सांगतात, मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या अनादी अनंत महान प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की परत एकदा आमच्या जीवनामध्ये तू या नवीन वर्षातील ही संधी दिलेली आहेस की आम्ही तुझ्या पवित्र भक्ती मंदिराकडे आपलं तोंड तरी वळवावं किंवा भक्ती मंदिराकडे आमचे पाय तरी वळावेत आणि त्याद्वारे प्रभू परमेश्वरा तुझ्यासमोर नम्र लीन होऊन अत्यंत आदराने आम्ही तुझी भक्ती करावी, तुझी स्तुती करावी आणि त्यातून प्रभू तुला गौरवावं. आजची ही भक्ती जे सर्वजण सहभागी होत आहेत, कदाचित काही वेळानंतर ऑनलाईन जॉईन होणार आहेत, त्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादाची अशी ठरू दे. आम्ही स्वतःला आणि तुझ्या प्रत्येक भक्ताला तुझ्या स्वाधीन करतो. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला मंडळी कृपा करून उभी राहील. आपण उपासना संगीत यामधनं गीत क्रमांक 20 नमा परम मंगला गौरवू तुला हे गीत गाणार आहोत. Bye.
जगतारणा पुत्रानुपमा तुझी कृपा निर्मला गौरवू तुला परमवत्सला जगचालना पवित्र आत्मना जगचालना पवित्र आत्मना ओ मम जीवन कला गौरवो तुला परमवत्सला नमा परममंगला गौरवो तुला परमवत्सला अगाद्वया सदानुभवो अगाद्वया सदा अनुभवो तुझ्या त्रिविध भूतीला नमा परममंगला गौरवो तुला परमवत्सला. आपण उभे असताना स्पृशितांचा मतांगीकार म्हणून त्रैक्य देवावरील आपला विश्वास आपण जाहीर करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरिते. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरते. आमेन. मंडळी कृपा करून स्थानापन्न होईल. यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत आणि ही पाळकीय प्रार्थना आहे. आपण प्रभूसमोर नम्र होऊया. हे आमच्या महान प्रभू परमेश्वर, जसे आहोत तसे परत एकदा तुझ्या समक्षतेमध्ये आलेलो आहोत. होय प्रभू, मागील आठवड्याभर बराचसा वेळ आम्ही फक्त स्वतःसाठी वापरला, परंतु आज ही संधी आहे की आम्ही पूर्ण मनाने आत्म्याने तुझ्या समोर येऊन पूर्ण वेळ तुला द्यावा आणि त्यातून तुझं गौरव करावं. जे सर्व आज लीन आणि दीन झालेले आहेत, तुझ्याकडे आशेने पाहत आहेत, प्रत्येकाकडे आपली कृपादृष्टी असू दे. आज विशेष प्रकारे मेथडिस्ट चर्च इन इंडियासाठी आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. कारण की प्रभू परमेश्वरा, 1981 साली ज्या वेळेला आमच्या भारतामध्ये मेथडिस्ट चर्च इन इंडियाची स्थापना झाली, आम्हाला माहिती आहे प्रभू, फार आधीपासून मेथडिस्टचं कार्य
चालू होतं. भारतामध्ये देखील विल्यम बटलर, विल्यम टेलर यांनी हे कार्य पुढे आणि पुढे नेलं. आणि विशेष प्रकारे महाराष्ट्रामध्ये विल्यम टेलर यांनी जी सुवार्ता गाजवली त्याच्यामुळे अनेक लोक तुझ्याकडे आलेले आहेत. आणि हा सुंदर दैवी पाखर जणू काही आमच्या भारतावरती तुझी आली प्रभू. कारण की ज्या वेळेला मेथडिस्ट मिशनचं कार्य सुरू झालं त्याच वेळेला हॉस्पिटल्स आले, त्याच वेळेला प्रभू आम्ही हे जाणतो की शैक्षणिक सेवा उदयास आली. त्याच प्रकारे जेव्हा सुवार्थ प्रसार झाला लोकांनी खऱ्या देवाला ओळखलं. आणि हा मेथडिस्ट चर्चचा इतिहास आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळेला आम्ही कोणाचे तरी वाटेकरी आहोत, विश्वासातील वाटेकरी आहोत, वाटचालीतील वाटेकरी आहोत. आणि म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे प्रभू, मेथडिस्ट चर्च इन इंडिया ज्या वेळेला भारतीय नेतृत्वामध्ये चालत आहे त्यावेळेला विनंती आहे की आमचे सर्व अधिकारी वर्ग ज्यामध्ये बिशप्स, DSS, पाळक वर्ग येतो, प्रत्येकाबरोबर तू हो. आणि एक मेंढपाळ म्हणून तुझी सेवा करण्यासाठी तुझा आत्मा त्यांच्यावरती असू देत. आम्ही प्रार्थना करतो आहोत प्रभू परमेश्वरा मंडळांसाठी. मेथडिस्ट मंडळ्या यामध्ये ले प्रीचर्स आहेत आणि लहान थोर व्यक्ती आहेत ज्या तुझ्या विश्वासामध्ये स्थिर स्थावर होत आपल्या जीवनातील वाटचाल पुढे आणि पुढे नेत आहेत. आम्ही त्रैक्य देवावरती विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मागील 40 वर्ष ज्या प्रकारे तू आमच्या समवेत होतास प्रभू, येथून पुढेही तू आमच्या समवेत हो. आणि कित्येक वर्ष आमच्या पिढ्यांच्या पिढ्यांना तू दिसू देत ज्याच्यामध्ये प्रभू मेथडिस्ट चर्च इन इंडिया याचं कार्य अत्यंत वैभवी असेल. आणि त्यामध्ये प्रभू तुझं वचन आणि तुझी सेवा ह्याच 2 गोष्टींना प्राधान्य असेल. आज प्रभू परमेश्वरा आम्ही आमच्या प्रिय मंडळीसाठी तुझी स्तुती करतो. या मंडळीला तुझ्याबद्दल जी आस्था आहे, कार्य करण्याची जी इच्छा आहे, त्यातून प्रभू येथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. येथून पुढेही तू आम्हाला चालवणार आहेस असा आमचा विश्वास आहे. आमचा कारभार आणि आमची सेवा तुझ्या मार्गदर्शनात सदोदित होऊ देत. आमच्या ऑर्गनायझेशन्स आहेत, संडे स्कूल, MYF, WCS, मेथडिस्ट मेन, सगळ्यांना तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचे अधिकारी वर्ग आहेत आणि त्यांना या कठीण विपरीत परिस्थितीत देखील काम करावं लागत आहे. आणि त्यामध्ये प्रभू प्रत्येक विपरीत परिस्थितीवरती मात करून पुढे जाण्याकरिता सर्वांना तू आत्मा दिलास म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. पाळकीय समिती आणि पास्टेट परिषद यांच्या समवेत तू हो. आणि असं होऊ दे बापा की योग्य निर्णय, योग्य पॉलिसीज आणि मेथडिस्ट चर्च इन इंडियाची डिसिप्लिन याला धरून तुझं कार्य त्यांनी पुढे आणि पुढे न्यावं. आज आम्ही आमच्या मंडळीमध्ये विशेष प्रार्थना करीत आहोत प्रत्येक व्यक्तीसाठी जी कोविड फायटर तरी आहे नाही तर कोविड वॉरियर तरी आहे. आणि प्रभू परमेश्वरा आम्ही या महामारीच्या दिवसामध्ये जेव्हा तुझा धावा केला तू तो धावा ऐकलास. जरी आम्हाला हानी झाली तरी प्रभू तू आम्हाला पूर्णपणे नेस्तनाबूत केलेलं नाहीस, परंतु आम्हाला तू उभं केलेलं आहेस. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आमच्या मंडळीमध्ये प्रभू परमेश्वरा काही परिवार दुःखी झालेले आहेत. त्यामध्ये विशेष प्रकारे मिसेस शकुंतला सालोमन खंडारे या तुझ्याकडे आल्यामुळे त्या परिवारामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे. त्याच प्रकारे मिसेस सुनीता जगधने 7 तारखेला ज्या तुझ्याकडे आल्या त्यांच्या तुझ्याकडे येण्यामुळे देखील त्या परिवारामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे. दुःखी परिवाराचे अश्रू पुसणारा तू प्रभू आहेस. आमची खात्री आहे प्रभू की तू निश्चितपणे त्यांचे अश्रू पुसशील आणि जी पोकळी निर्माण झालेली आहे ती तू भरून काढशील. आम्ही प्रार्थना केलेली आहे प्रभू आणि तू ती ऐकतोस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. मिस्टर संजय अग्रवाल आणि मिसेस सुशीला विजय भोसले
या दोघांवरती शस्त्रक्रिया झाल्या आणि त्यावेळेला त्यांच्या परिवारासमवेत डॉक्टर्स नर्सेस समवेत तू होतास आणि विशेष प्रकारे ज्यांच्यावरती उपचार झाले त्यांच्या समवेत तू होतास. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो आणि आमची पूर्ण खात्री आहे की तुझ्या समयानुसार पूर्ण आरोग्य, सामर्थ्य आणि परत एकदा तुझ्या पवित्र भक्ती मंदिरामध्ये येण्याची शक्ती तू त्यांना प्रदान करीत आहेस. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा, आमची प्रार्थना आहे की या भक्तीमध्ये आम्हा समवेत हो आणि आमची वचनाची सेवा तू आपल्या हाती घे. त्याचप्रकारे आमची स्तुती, गायनं, शास्त्रपाठ, वाचन सर्व काही एक औपचारिकता नव्हे परंतु सत्याने आणि आत्म्याने तुला सादर केलेली भक्ती ठरवू देत आणि त्यातून तू गौरविला जा. आणि प्रभू, आमचा भारत देश, आमचा महाराष्ट्र, सर्व सुवार्थिक यांना आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवत ही भक्ती तुझ्या हाती देतो आहोत. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे हे नाव पवित्र मानले जाव. तुझे हे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास रोज सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेला आपण एका बाप्तिस्म्याच्या विधीमध्ये जाणार आहोत. मी विनंती करते मिस्टर शामीर शशिकांत देठे व मिसेस रीना शामीर देठे यांनी मास्टर झायन शामीर देठे याला घेऊन पुढे यावं आणि आपण यावेळेला बाप्तिस्म्याच्या विधीमध्ये सहभागी होणार आहोत. हॅलो. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या अर्थी सर्व मुले परमेश्वराच्या राज्यातील वाटेकरी आहेत त्या अर्थी परमेश्वराच्या कृपेने त्या सर्वांना बाप्तिस्म्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणून ह्या बालकाचा, झायनचा पाण्याने बाप्तिस्मा होत असताना पवित्र आत्म्यानेही त्याचा बाप्तिस्मा करावा व तो ख्रिस्ताच्या पवित्र महामंडळाचे अगदी लायक सभासद व्हावे आणि देवाने आपल्या औदार्ययुक्त सौजन्याने कृपा करावी अशी सर्वांनी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपला पिता जो परमेश्वर त्याची करुणा भागावी. हे सर्व समर्थ आणि चिरंतन परमेश्वरा, आमची तुझ्या चरणाजवळ अशी विनंती आहे की तुझ्या अपरंपार सौजन्यानुसार तू झायनवर कृपादृष्टी ठेव व पवित्र आत्म्याच्या साह्याने त्याचा भाव अढळ राहील. तो आशा बाळगून आनंदात राहील, प्रेम व तो एकरूप होतील आणि त्याला इहलोकीच्या जीवनाची प्राप्ती होऊन पारलौकिक जीवनात तो विजयात्सने प्रवेश करील अशी त्याच्यावर कृपा कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळेला मी आईवडिलांसंगती बोलत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, या बालकाचा बाप्तिस्मा व्हावा अशा प्रकारे हे परमेश्वराला व त्याच्या मंडळीला अर्पण करावे. परमेश्वराला आणि मंडळीला अर्पण करावे म्हणून झायनला तुम्ही आणले आहे. आता तुमचे कर्तव्य असे आहे की झायन शिकण्याजोगा होताच तुम्ही त्याला ह्या पवित्र संस्काराचे स्वरूप व ह्याचा पूर्ण हेतू शिकवावा. तुम्ही याला आपल्या पवित्र विश्वासाची तत्वे व ख्रिस्ती जीवनाचे स्वरूप याचे शिक्षण द्यावे आणि शास्त्रबोध, खाजगी व सामुदायिक उपासना इत्यादी
जी कृपा मिळण्याची नेमलेली साधने आहेत त्याविषयी तुम्ही झायनला आदरभाव दाखवायला शिकवावे आणि हरेक प्रकारे आपल्या शब्दाने व कृतीने त्याला परमेश्वराच्या प्रीतीची व आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या सेवेची गोडी लावायला झटावे. प्रभू तुमचा सहाय्यकर्ता आहे हे जाणीव बाळगून तुम्ही यथाशक्ती हे कर्तव्य करण्यास बांधलेले आहात असे वचन देता का? होय, हो देतो. मंडळी कृपा करून उभी राहील. मग लोकांनी त्याच्याकडे बालकांना आणले ह्यासाठी की त्याने त्यांना स्पर्श करावा, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले. हे पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण देवाचे राज्य असल्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. तेव्हा त्याने त्यास कवटाळून व त्याच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. नाव करायची. एक मिनिट. झायन पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात मी तुझा बाप्तिस्मा करते. आमेन. आता झायन या मंडळीचा सगळ्यात लहान मेंबर झालेला आहे. आपण मंडळीमध्ये त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, झायन जसा वयाने मोठा होत जाईल तशी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाची व कृपेची प्राप्ती होत जाईल व सर्वांवर नियंत्रण करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या दैवी बळाच्या योगाने झायन एक सुपुत्र निघून तुझी सेवा एक निष्ठेने आमरण करीत राहील अशी कृपा कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आशीर्वाद ग्रहण करूया. तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासयुक्त उभे करण्यास जो समर्थ आहे, आता आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे गौरव, महत्त्व, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी, आत्ता व युगानुयुग आहेत. आमेन. मंडळी कृपा करून बसून घेईल. यावेळेला 2 शास्त्रपाठ वाचले जाणार आहेत. जुना करार यशाया 53 7 ते 12 आणि पत्रवाचन होईल रोमकरास पत्र 8 अध्याय 14 ते 17. यशाया 53 7 ते 12 आणि रोम 8 14 ते 17. प्रभू जर कोणाला प्रेरणा करीत आहे तर आपण येऊ शकता. यशया याचा 53वा अध्याय 7 ते 12 वचन आपण बघूया. त्याचे हाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडिले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले, जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकिले.
आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमिली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतास निर्दोष ठरविल. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन. तो बलवानांबरोबर लूट वाहून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यास गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. दुसरा शास्त्रपाठ आहे रोमकरास पत्र 8वा अध्याय 14 ते 17 ही वचने. प्रभू जर आपल्याला प्रेरणा करत आहे तर आपण ते वाचावेत. रोमकरास पत्र 8वा अध्याय 14 ते 17. देवाचे पुत्र, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. आणि जर मुले तर वारीसही आहो, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर संमतीचे वारीस असे आहो. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. देवबाप त्याच्या पवित्र वचनाकरवी आपल्याला आशीर्वादित करो. यावेळेला आपण सूचना ऐकणार आहोत. त्यानंतर विशेष प्रार्थना देखील होती. प्रेज द लॉर्ड. सर्व मंडळीस ख्रिस्तात सलाम. नवीन वर्षाच्या आजच्या या दुसऱ्या रविवारी ऑनलाईन संडे सर्व्हिसमध्ये सहभागी झालेल्या सर्व लहान थोर सभासदांचे, त्याचप्रमाणे आप्त मित्र शुभचिंतक, त्याचप्रमाणे परदेशातून देखील ऑनलाईन सर्व्हिसमध्ये सहभागी झालेल्या सर्व बंधू भगिनींचे प्रभूच्या थोर आणि गौरव नावात मी स्वागत करतो. प्रभू परमेश्वर आजच्या उपासनेद्वारे आपणा प्रत्येकास त्याच्या अनुग्रहाने व त्याच्या आशीर्वादाने ओतप्रोत भरो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपली दर रविवारची भक्ती पुढील सूचना मिळेपर्यंत ऑनलाईनच असणार आहे आणि या भक्तीची वेळ आहे सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत. पुढील सूचना मिळेपर्यंत महिला मंडळाची दर गुरुवारी होणारी सभा ही ऑनलाईनच घेण्यात येईल आणि या महिला मंडळाच्या सभेची वेळ आहे संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. संडे स्कूलचे वर्ग देखील पुढील सूचना मिळेपर्यंत ऑनलाईनच घेण्यात येतील आणि त्याचा अनुक्रम आणि वेळ पुढील प्रमाणे आहे. 3 वर्ष वयोगटातील लेकरांचा बालवर्ग दर रविवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळात मिसेस प्रिस्तिला सदनकर या घेत असतात. 1st, 2nd व 3rd स्टँडर्डमध्ये शिकणाऱ्या लेकरांचा प्राथमिक वर्ग दर रविवारी सायंकाळी 4:30 ते 5 वाजेपर्यंत मिसेस अनिता समुद्री ह्या घेत असतात. त्याचप्रमाणे 4th, 5th, 6th आणि 7th स्टँडर्डमध्ये शिकणाऱ्या लेकरांचा कनिष्ठ वर्ग दर रविवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेत मिसेस दीपाली बोर्डे ह्या घेत असतात. 8th, 9th व 10th स्टँडर्डमध्ये शिकणाऱ्या लेकरांचा माध्यमिक वर्ग दर रविवारी सायंकाळी 4 ते 4:30 या वेळेत मिस्टर प्रशांत गायकवाड हे घेत असतात. पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या लेकरांना या संडे स्कूल ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे व त्यास सहाय्य देखील करावे. नवीन वर्षाच्या नवीन कॅलेंडरचे वितरण सध्या चालू आहे आणि प्रत्येक कुटुंबास नम्र विनंती करण्यात येत आहे की प्रत्येकाने आपापल्या एरिया लीडर्समार्फत ही कॅलेंडर्स कलेक्ट करावीत.
मंडळीस नम्र विनंती आहे की कृपया आपण आपले मासिक दान, रविवारच्या भक्तीचे ऑफरिंग, विशेष भक्तीचे दान ऑनलाईन भरावे आणि ऑनलाईन भरणे शक्य नसल्यास ते रोख रकमेच्या अथवा चेकच्या स्वरूपात आपल्या ऑफिसमध्ये सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत पास्टर स्वप्नील निर्मळे यांच्याकडे द्यावे व त्याची रीतसर पावती घ्यावी. मागील आठवड्यात 2 दुःखद घटना घडल्यात. आपल्या चर्चच्या सिनियर सभासद मिसेस शकुंतला सॉलोमन खंडारे, मिस्टर विक्टर खंडारे यांच्या मातोश्री यांचे दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने रात्री 9:30 वाजता वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. त्याचप्रमाणे मिसेस सुनीता फ्रान्सिस जगधने आंटी, ज्या कोळशेवाडी येथे राहतात, त्यांची थोरली सून होती. हिचे दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी औरंगाबाद या ठिकाणी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 41व्या वर्षी निधन झाले. दुःखित खंडारे कुटुंब, त्याचप्रमाणे जगधने कुटुंब यांची कृपया आपण आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवावी ही नम्र विनंती. धन्यवाद. यावेळेला आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. ज्या व्यक्ती आजारी आहेत, मिस्टर संजय अग्रवाल आणि मिसेस सुशीला विजय भोसले यांच्यासाठी विशेष प्रार्थना आपल्याला करायची आहे. त्याचप्रकारे जगधने आणि खंडारे परिवारासाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये असणार आहोत. तसंच प्रभूने ज्यांना आशीर्वादित केलेलं आहे, त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत, आपण त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रकारे ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना आहे. 4 तारखेला ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले, रेव्हरंड प्रदीप पी आहाळे, प्रमिला अँथनी, जॉन आर मिरपगार, नम्रता रामटेके, श्रेयस पी तोरणे. 5 तारीख सिरिल जे सल्वाडोर, डॅनियल अडसुळे, प्रियदर्शनी गरुड. 6 तारीख जोसेफ अँथनी. 7 तारीख अमोल कांबळे. 8 तारीख शलमोन रामटेके, स्नेहल एम गोडबोले. 9 तारीख आकांक्षा ए नायडू, अनुष पी गायकवाड. 10 तारीख मेरी एस रणदिवे, सारंग डी पवार, रुबिका मोरे, सविता बोर्डे. लग्न वर्धापन दिन ज्यांनी साजरा केलेला आहे, मिस्टर सुचित व मिसेस प्रिसिला सदनकर, तारीख 5. मिस्टर सिरिल व मिसेस नंदा साल्वाडोर. मिस्टर सुनील व मिसेस चांदनी वाघे. मिस्टर संजय व मिसेस मंगल फसाले. 6 तारीख मिस्टर सचिन व मिसेस मार्गरेट कांबळे, मिस्टर योगेश व मिसेस रीटा रणभिसे. 7 तारीख मिस्टर सारंग व मिसेस सलोमी पवार. 8 तारीख मिस्टर सॅमसन व मिसेस नेहा समुद्रे, मिस्टर अँथनी व मिसेस आशा डिसूजा, मिस्टर संजय व मिसेस नीलू अग्रवाल. 10 तारीख मिस्टर प्रकाश व मिसेस उमा साळवी, मिस्टर प्रियांक आणि मिसेस धनश्री जोगळेकर. आपण यावेळेला प्रार्थना करणार आहोत. जी उपस्थित आहेत, ज्यांची वाढदिवसाची नावं वाचली गेली किंवा लग्न वर्धापन दिन साजरा केला, त्यांना जर प्रभूच्या वेदीसमोर यायचं असेल तर आपण अंतर राखून उभे राहू शकता येऊन इकडे, किंवा गुडघे टेकायचे आहेत ते गुडघे टेकू शकता. लग्न वर्धापन दिन आणि ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत,
आपल्यासाठी पास्टर स्वप्नील निर्मळ प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश देवा परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या समयासाठी प्रभूजी. आम्हा सर्वांना तू एकत्र केलंस प्रभूजी आणि विशेष रीतीने समय दिलास विशेष प्रार्थना करण्यासाठी आणि तुझ्या नावाला धन्यवाद देण्यासाठी. खरंच प्रभूजी आम्ही धन्यवाद देतो प्रिया परमेश्वरा. आणि विशेष रीतीने ह्यावेळेस आम्ही आठवण करतो संजय अग्रवाल आणि भोसले आंटी या दोघांना तुझ्या हाती देतो प्रभूजी आणि धन्यवाद करतो प्रभूजी. त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुली झालं आहे पिता परमेश्वरा आणि तू त्यांची काळजी घेतो आहे आमचा विश्वास आहे परमेश्वरा. मी दोघांना देखील तुझ्या हाती देतो. तू त्यांचा सांभाळ कर, त्यांना तू आरोग्य दे तुझं आणि लवकरात लवकर त्यांना बरं होऊ दे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रकारे प्रार्थना करतो ह्या समयी ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत आणि जे आज करत आहेत प्रभूजी, त्यांच्या जीवनासाठी मी धन्यवाद देतो प्रभूजी. तू त्यांना चालवत आहे, मागील वर्षभर तू त्यांना चालवलंस प्रभूजी. तू त्यांना तुझ्या आशीर्वादाने भरलंस, तू त्यांच्या सर्व गरजा पुरवल्यास परमेश्वरा. खरोखरच धन्यवाद देतो. हे येणारं वर्ष प्रभूजी त्यांच्या जीवनामध्ये तू जोडला आहेस, त्या वर्षी देखील तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांच्या सर्व गरजा पुरव म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो प्रभूजी. माझा विश्वास आहे तू सर्वांना तुझ्या हाती घेतला आहे पिता परमेश्वरा आणि तुझ्या आशीर्वादाने भरला आहेस पिता परमेश्वरा. विश्वास करतो प्रभूजी. त्याच प्रकारे ज्यांनी आपले वर्धापन दिन लग्नाचे जे वर्धापन दिन साजरे केले आहेत प्रभूजी, त्यांना देखील तुझ्या हाती देतो. धन्यवाद करतो त्यांच्या संस्कार, त्यांच्या जे मॅरेज लाईफ आहे पिता परमेश्वरा ते तू सक्सेसफुली चालवत आहे, तुझ्या आशीर्वादांनी त्यांना भरत आहेत, त्यांच्या पूर्ण परिवारासोबत तू आहेस पिता परमेश्वरा. खरोखरच धन्यवाद देतो माझ्या राजा परमेश्वरा. प्रभूजी सर्व ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत, त्यांनी जे मॅरेज ॲनिव्हर्सरी साजरी केली आहे त्या सर्वांना तुझ्या हाती देतो आणि विशेष रीतीने संजय अग्रवाल आणि भोसले आंटी ह्यांना देखील तुझ्या हाती स्वाधीन करतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण स्तुती आराधना करून प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं गौरव करूया आणि आपला हा यज्ञ त्याला सादर करूया. स्तुती आराधना क्वायर. परमेश्वराने हा सुंदरसा दिवस तुम्हाला आणि मला दिलेला आहे, त्याचं गौरव करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्याला धन्यवाद देण्यासाठी आपण गीतं गाणार आहोत. ज्यांना शक्य असेल ते आपण आपल्या जागेवरती उभं राहूया. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा आणि तो अनुभव तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये रोजच येत आहे. परमेश्वराला धन्यवाद देत आपण पहिलं गीत जे गाणार आहोत ते आहे हालेलुया हम गाते हैं. गीत क्रमांक आहे 45, पेज क्रमांक आहे 53, सॉन्ग नंबर 45, पेज नंबर 53. हालेलुया हम गाते हैं. Hallelujah.
आकाश कपाट म्हणून तो पुरवतो, आम्हाला जीवन देतो, आमच्या प्रत्येक गरजा तो भागवतो. त्याला धन्यवाद देत आपण पुढील गीत गाऊया. गहरे प्यार से तूने प्यार किया. गीत क्रमांक आहे 3, पान क्रमांक आहे 41. सॉन्ग नंबर 3, पेज नंबर 41.
गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा ही और कोई। हालेलुया 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 हालेलुया। तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा। तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा।
तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, तेरी ज्योति समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया हालेलुया। धन्यवाद देती हूँ प्रभु परमेश्वर, आज के सुंदर दिन के लिए धन्यवाद देती हूँ प्रभु परमेश्वर। आज ये जो भी स्तुति आराधना प्रभु परमेश्वर हमने की है प्रभु परमेश्वर, आपको स्वीकार योग्य हो प्रभु परमेश्वर। आपने इस अवसर हमें दिया है प्रभु, ये सुंदर स्तुति आराधना करने के लिए, इसके लिए हम धन्यवाद देते प्रभु। तेरा वचन कहता है मैं तुझे कभी नहीं भूलूंगा, कभी नहीं छोड़ूंगा। हाँ प्रभु परमेश्वर, तू हर पल हमारे साथ है प्रभु, और हमने तेरी उपस्थिति को यहाँ पे महसूस किया है प्रभु, इसके लिए धन्यवाद देते हैं प्रभु परमेश्वर। आज यहाँ से कोई भी खाली हाथ लौट के ना जाने पाए प्रभु परमेश्वर। तेरा अभिषेक, तेरी आशीष हर एक को मिले प्रभु परमेश्वर, और तेरे वचनों में आगे बढ़े प्रभु, ऐसा तू होने दे प्रभु। आज की आराधना प्रभु हम तुझे समर्पित करते हैं प्रभु। आज पूरे आराधना में तू हमारे साथ रहे प्रभु परमेश्वर, हमें शक्ति दे, सामर्थ्य दे, बल दे प्रभु, सुनने वाले कान दे। जो भी तेरे दास के द्वारा आज हमारे तक मानना आने वाला है प्रभु, वो ग्रहण करने की शक्ति, सामर्थ्य, बल दे प्रभु परमेश्वर। सिर्फ सुनने वाले नहीं बने तो सुन के उसको दूसरे लोगों तक पहुंचाने वाले हम बने प्रभु, ऐसा तू होने दे प्रभु। ये पूरी सभा को हम आपके हाथों में देते हैं प्रभु परमेश्वर। विशेषकर प्रभु परमेश्वर ये पूरे टीम जो कार्य कर रही है प्रभु परमेश्वर, ये सारी टीम को हम तेरे हाथों में देते, जो ऑनलाइन में प्रभु परमेश्वर ये यहाँ बैठे हुए और जो घर में बैठे हैं सबों तक ये पूरी प्रार्थना सभा को टेलीकास्ट कर रही है प्रभु, उन सबों को हम तेरे हाथों में देते हैं प्रभु। हर एक को तो आशीर्वादित करेगा प्रभु और तेरे साथ चलाएगा प्रभु, इसके लिए हम धन्यवाद देते हैं। ये सारी प्रार्थना प्रभु यीशु मसीह के प्यारे और मीठे नाम से मांगती करके सुना कबूल कर, आमेन। आपण खाली बसून घेऊया। शुभवर्तमान वाचन यावेळेला होत आहे। मत्तई याने लिहिलेले शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 13 ते 17 ही वचने। मत्तई 3, 13 ते 17। येशूचा बाप्तिस्मा। तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता येशू गालिलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला, परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे काय? येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्ण करणे हे आपणाला उचित आहे। तेव्हा त्याने तसे होऊ दिले। मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला, आणि पहा आकाश उघडले। तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला, आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे। प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपल्या आध्यात्मिक मननाकरिता आशीर्वादाची करो। आपण प्रार्थना करूया। हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, तुझं वचन समजण्याकरिता पवित्र आत्मा याची आम्हाला अत्यावश्यकता आहे, आणि यावेळेला पवित्र आत्म्याची उपस्थिती आम्हामध्ये आहे। तो आमच्या प्रत्येकाच्या हृदयासंगती बोलत आहे, आणि म्हणून प्रभू आम्ही स्वतःला तुझ्यासमोर सादर करतो। आमच्या समवेत तू हो,
आणि वचन आम्हाकरिता उलगडणारं असं होऊ दे. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. जॉन वेस्ली मेथडिस्ट चर्चचे संस्थापक. त्यांना असं वाटलं की प्रभूने त्यांना पाचारण केलेलं आहे एक मिशनरी म्हणून, आणि म्हणून जॉर्जिया या ठिकाणी ते आणि त्यांचे बंधू चार्ल्स वेस्ली दोघेजणं बोटीने प्रवास करीत जॉर्जिया या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी देखील त्यांनी होली क्लबची स्थापना केली. परंतु काय माहिती नाही, इतक्या पूर्ण डेडिकेशननी सेवा करताना देखील, पूर्ण समर्पणाने सेवा करताना देखील जॉन वेस्ली एक देखील आत्मा जिंकू शकले नाहीत. परंतु त्या ठिकाणी बीज रोपण होत होतं, वचनाचं बीज रोपलं जात होतं, परंतु त्यांना समाधान वाटेना. 2 वर्षानंतर दोघेही बंधू जणू काही पराजित सरदारासारखे परत लंडन या ठिकाणी येऊ लागले. परंतु त्यांच्या प्रवासाच्या दरम्यान जेव्हा ते जॉर्जियाला चालले होते, एक विशिष्ट घटना घडली होती. मोरेवियन लोक त्या बोटीमध्ये होते. खूप जोरात वादळ आलं, इतकं जोरात वादळ आलं की आता बोट बुडते की काय, ती शिप, मोठी शिप बुडते की काय असं वाटायला लागलं. परंतु तसं झालं नाही. आणि मोरेवियन लोक मात्र जेव्हा सगळे घाबरलेले होते, हे लोक विश्वासाने प्रार्थना करत होते. त्यांची ही प्रार्थनेची भावना आणि त्यांचा तो विश्वास पाहून स्वतः जॉन वेस्ली देखील आश्चर्यचकित झाले. इतकी ती प्रभावी प्रार्थना होती, इतकी विश्वासाची होती आणि संकट समयात केलेली ती प्रार्थना होती. आपले जॉन वेस्ली आणि चार्ल्स वेस्ली जेव्हा परत आले आणि प्रार्थनेमध्ये राहिले, आणि आम्ही असं पाहतो की त्यांना, जॉन वेस्ली यांना पवित्र आत्म्याने जणू काही पूर्ण शांती बहाल केली. असं झालं की ते अल्डर्स गेट या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी रोमकारास पत्र याचा कॉमेंट्री वाचली जात होती आणि प्रार्थनेची ती सभा होती. त्या ठिकाणी गेल्यानंतर असं झालं की जॉन वेस्ली म्हणतात की मी बसलेलो होतो अँड माय हार्ट वॉज स्ट्रेंजली वॉर्म्ड. माझं हृदय एका अद्भुत रीतीने जणू काही उकळत होतं, आणि ती जी उकळ फुटली होती हृदयामध्ये, त्या उकळीमुळे त्यांना शांती प्रदान झाली. आणि मग त्यांचं कार्य पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात अत्यंत वेगाने पुढे आणि पुढे जाऊ लागलं. आणि 50व्या वर्षी ज्यांना त्यांच्या थुंकीतनं रक्त यायला लागलं, कारण तिथली हवा एवढी थंड, लंडनची हवा, इंग्लंडमधील हवा एवढी थंड, आणि त्यामध्ये घोड्यावरती बसून प्रवास करायचा, वचनाची सेवा करायची सुविधा नव्हत्या. आणि त्यांना वाटलं की आता वयाच्या 50व्या वर्षी मी जातो की काय. त्यांनी आपला कबरेचा दगडही तयार केला. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं अ ब्रँड प्लक्ड फ्रॉम द फायर. आणि त्यांच्या आईने त्यांच्यासाठी ही उपाधी वापरली होती, कारण वयाच्या 5व्या वर्षी आगीतून ते वाचले होते. अ ब्रँड प्लक्ड फ्रॉम द फायर, आगीतून वाचवलेलं कोलीत, असं त्यांना म्हटलं गेलं होतं. तर हे जे जॉन वेस्ली आहेत, यांनी आपल्या मृत्यूचा दगड देखील तयार केला, माझ्या कबरेवर हे लावा. परंतु प्रभूने त्यांना 80व्या वर्षापर्यंत आयुष्य दिलं आणि त्यांच्याकडून सेवा करून घेतली. आणि म्हणून आज आपण मेथडिस्ट आहोत. म्हणूनच आज आपण 40वा मेथडिस्ट चर्च इन इंडिया असा आपण वर्धापन दिन साजरा केलेला आहे. आणि आपण त्रैक्य देवामध्ये बाप्तिस्मा पावलेले लोक आहोत. आपण जॉन वेस्ली, चार्ल्स वेस्ली यांचा देखील बाप्तिस्मा झालेला होता, आपला बाप्तिस्मा झालेला आहे. आणि ह्या सगळ्याचं मूळ आपला प्रिय येशू ख्रिस्त त्याच्या बाप्तिस्म्यामध्ये आहे. त्याने बाप्तिस्मा घेतला. आपण ह्यावेळेला देवाचा पुत्र हा कशा प्रकारे ह्या सर्व प्रोसेसमधनं, ह्या प्रक्रियेमधनं गेला, त्याकडे थोडा वेळ लक्ष देणार आहोत. आम्ही असं पाहतो की गालिलामधनं तो यार्देन तीरी आलेला आहे. आणि ही जी यार्देन नदी आहे, बरेच लोकांनी कदाचित यार्देन पाहिली असेल किंवा काहींची पाहायची इच्छा आहे.
तर ही जी यार्देन नदी आहे त्या ठिकाणी एक असा स्पॉट आहे ज्या ठिकाणी व्यवस्थितरित्या उभंही राहता येऊ शकतं किंवा ज्या ठिकाणी उभं राहून बाप्तिस्मा घेण्याचा विधी पार पाडू शकतो. त्या ठिकाणी योहान जो त्याची तयारी करायला आलेला होता, त्याच्या तयारीतला म्हणजे योहान येशूचा मार्ग तयार करण्यामध्ये त्याचा हा जणू काही एक शेवटचा टप्पा होता. आणि त्या ठिकाणी योहान होता आणि योहानाने येशूकडे पाहिले. आणि ज्या बाळ योहानाबद्दल आपण ऐकलं तो आता बाप्तिस्मा करणारा योहान झालेला आहे, पश्चातापाची घोषणा करणारा योहान. आणि त्याने यावेळेला येशूला बाप्तिस्म्यासाठी आपल्याकडे येताना पाहिलं. सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही असं पाहतो की येशू स्वतःहून आला. त्याला कोणी बळजबरी केली नाही. त्याला त्याच्या आई वडिलांनी सांगितलं नाही, अरे बाबा तुला आता धर्माचरण झालेलं आहे, आम्ही तुला मंदिरात समर्पित केलेलं आहे, पण आता तुला जाऊन पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यायचा आहे, असं काहीही त्याला कोणीही सांगितलं नाही. परंतु येशू स्वतःहून आला. म्हणजे समर्पणाची जी पायरी तो चढत होता त्यातील अत्यंत महत्त्वाची अशी ही पायरी आहे. आणि ती पायरी आहे समर्पणाची, ज्यामध्ये तो स्वतःहून आलेला आहे. स्वतःहून येणं याला या ठिकाणी फार मोठा अर्थ प्राप्त होतो. कारण येशू ख्रिस्ताला माहिती होतं ह्या बाप्तिस्म्याच्या द्वारे आता तो पापी लोकांबरोबर समरूप होणार आहे. त्या पापी तो पवित्र होता, त्याच्यावरती एक देखील पापाचं बालट नव्हतं, कोणत्याही प्रकारे त्याने आज्ञा उल्लंघनल्या नव्हत्या. आणि तरी देखील आता तो बाप्तिस्मा घ्यायला आलेला आहे, पण तो पश्चातापाचा बाप्तिस्मा नव्हता, तर तो पूर्ण समर्पणाचा बाप्तिस्मा होता. की आता मी माझं मिशन, माझं जे कार्य प्रभू तुम्हाला दिलेलं आहेस ते आता मी आपल्या हाती घेणार आहे. आणि त्याची सगळ्यात पहिली खूण म्हणजे हे धर्माचरण पूर्ण करणे. ह्या धर्माचरणामुळे तो पापी लोकांचं पाप स्वतःवरती घेणार होता, त्यांच्याबरोबर एकरूप होणार होता. आणि आम्ही असं पाहतो की त्याने स्वतःला या ठिकाणी लीन केलेलं आहे, पूर्णपणे नम्र तो झालेला आहे. कारण स्वतः बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की ज्याच्याकडून मी स्वतः बाप्तिस्मा घ्यावा, ज्याच्या बुटाचे बंध देखील सोडावयास मी योग्य नाही, असा जो आहे त्या माझ्याकडनं माझ्या प्रभूने बाप्तिस्मा घ्यावा. फार लहानांकडनं बाप्तिस्मा घेणं हे कदाचित दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला जरासं गैर वाटलं असतं, परंतु आपल्या येशू ख्रिस्ताला नाही. कारण तो अत्यंत नम्र आणि लीन होता. त्याने धर्माचरण पूर्ण केलं, त्याने स्वतःला नम्र केलं आणि तो स्वतःहून आला. याच्यातूनच आपण पुढे हे पाहतो की त्याने बाप्तिस्मा घेतला. समर्पणाचा एक मोठा पुरावा, समर्पणाचा पुरावा देखील त्याने दिलेला आहे. त्याने बाप्तिस्मा घेतला, तो बाप्तिस्म्यासाठी आला, हे पहिलं वाक्य आहे. आणि मग पाण्यामध्ये उतरून त्याने बाप्तिस्मा घेतला, हे दुसरं वाक्य आहे, ज्यामध्ये देवाच्या पुत्राने आपल्या समर्पणाचा जणू काही एक फार मोठा पुरावा दिलेला आहे की मी सर्व जगासमोर आणि या ठिकाणी माझा देव जो पिता त्याच्यासमोर हा बाप्तिस्मा घेतो आहे. ज्याने मला बाप्तिस्मा दिला तो देखील देवाने पाठवलेला आहे. आणि त्याने समर्पणाचा मोठा पुरावा स्वतः देव केलेला आहे. आम्ही असं पाहतो की त्याने या ठिकाणी स्वतःच वेगळे केले. बाप्तिस्मा म्हणजे काय? बाप्तिस्मा याच्या पाठीमागे जी उद्दिष्ट येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये होती त्यातील एक उद्दिष्ट हे होतं की त्याने आता आपल्या परिवारापासून किंवा जगिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींपासून स्वतःला वेगळं करावं, परावृत्त करावं. आणि त्याने स्वतःच वेगळे केले. आणि त्याचं हे जे वेगळं केलं जाणं आहे ते आपण यशाया याचा 53वा अध्याय यामध्ये पाहतो. कारण आम्ही त्या ठिकाणी येशूला इतकं नम्र झालेलं पाहतो आहोत की जो त्या ठिकाणी एका
कोकऱ्याप्रमाणे आला. कशासाठी वेगळा झाला तो? एका कोकऱ्याप्रमाणे वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे उगे राहण्यासाठी, शांत राहण्यासाठी, पूर्णतः समर्पित होण्यासाठी. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की ज्या वेळेला तो परीक्षेसाठी तयार झालेला आहे, त्यावेळेला त्याने जणू काय हा दृढ निश्चय केला होता की हे वेगळं केलं जाणं आता कदापि मी सोडणार नाही. आम्ही ज्या वेळेला बाप्तिस्म्याचा हा विधी पाहतो आहोत येशू ख्रिस्ताचा, त्यावेळेला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या त्रैक्य देवाची उपस्थिती त्या ठिकाणी यार्देनेच्या तीरी पाहतो आहोत. कधीकधी थिओलॉजिकल एज्युकेशनला आलेल्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न आम्ही विचारत असतो की शास्त्रामध्ये कोणता प्रसंग आहे जेव्हा पिता, पुत्र, पवित्र आत्मा एकत्र सगळ्यांना दिसले. आणि त्यावेळेला काही काही जरा विचारात पडतात. परंतु हा तो प्रसंग आहे ज्या वेळेला पित्याने सांगितलं की हा पहा जगाचे पाप हरण करणारा खोकरा, ह्याच विषयी मी संतुष्ट आहे. हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा खोकरा. आणि यशय्या याचा 53वा अध्याय आणि 7वं वचन आपल्याला सांगतं, त्याचे हालाहाल केले तरी ते त्यांनी सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कापणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडिले नाही. तोंड जे उघडलं ते फक्त देवाचं वचन सांगण्याकरिता, तोंड जे उघडलं लोकांना आपलं पाप दाखवून देण्याकरिता. परंतु ज्या वेळेला त्याची वेळ आली, पूर्ण समर्पणाचा पुरावा दिल्यानंतर ते आता कृतीतून दाखवायची जेव्हा वेळ आली, तेव्हा त्याने आपले तोंड उघडले नाही. बाप्तिस्म्याच्या वेळेलाच तेच सांगण्यात आलं होतं, जगाचे पाप हरण करणारा हा देवाचा खोकरा आहे. आम्ही असं पाहतो की हा जो बाप्तिस्मा आहे त्यामध्ये येशू ख्रिस्ताने स्वतःला बाप्तिस्मा घेऊन वेगळं केलं. आणि मग काय झालं? त्याचं फार गौरव झालं नाही. त्याच्या पुढे येऊन लोक त्याची स्तुतिगार गाऊ लागले नाही. आम्ही असं पाहतो की त्याला आता परीक्षा द्यायची होती. आणि आपण जो बाप्तिस्म्याचा विधी पूर्ण 4ही शुभवर्तमानामध्ये आहे, आम्ही असं पाहतो की आता त्याला स्वतःच्या पूर्णत्वासाठी उच्च बिंदू गाठण्यासाठी त्याला आता परीक्षेमधनं जावं लागलं. सगळ्यांना हा इतिहास माहिती आहे की कशा प्रकारे तो वेगळा केला गेला. त्या ठिकाणी सैतान आलेला आहे, किंवा ज्याला आपण असं म्हणूया की दुष्ट प्रवृत्ती त्या ठिकाणी आली आणि त्या प्रवृत्तीने येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतली. 3 माध्यमातून परीक्षा घेतलेली आहे. आणि ह्या परीक्षेमध्ये देखील येशू ख्रिस्त पूर्णपणे उत्तीर्ण झालेला आहे. आणि आम्ही असं पाहतो की मग सैतान, मत्ती 4:11, मग सैतान त्या सोडून गेला आणि पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. म्हणजे ही परीक्षा सोपी नव्हती. तो आला, त्याने बाप्तिस्मा घेतला, तो वेगळा केला गेला, त्याने परीक्षा दिली. आणि ही जी परीक्षा दिली त्यामध्ये तो इतका व्यथित झाला, इतका तो थकला की त्याला आता त्राण उरलं नाही. आणि जेव्हा हे त्राण उरलेलं नाहीये त्यावेळेला देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. आणि ह्यातून आपण मत्ती 3:17 लिहिल्याप्रमाणे एक वाणी, देवपित्याची वाणी आली आणि असं म्हणाली, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. म्हणजे संतुष्ट आहे हे वाक्य बघा तुम्ही, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. म्हणजे पूर्ण झाल्यानंतर जी गोष्ट बोलली जाईल त्यानंतरचं हे पूर्णत्वाचं वाक्य आहे. अजून येशूची बाकीच्या गोष्टी व्हायच्या राहिलेल्या होत्या. त्याचा या पृथ्वीवरील प्रवास राहिलेला होता. क्रूज खांबावरती त्याचं जाणं राहिलेलं होतं. सर्व दुःख सहन करायचं राहिलेलं होतं. तरी देखील देवपिता म्हणतो आहे की याच विषयी मी संतुष्ट आहे. म्हणजे हा केवढा मोठा
एक विश्वास देवाने प्रकट केलेला आहे की तो आला म्हणजे त्याने आज्ञापालन केलं, त्याने बाप्तिस्मा घेतला, याचा अर्थ त्याने धर्माचरण पूर्ण केलेलं आहे आणि आता मी त्याचा पिता कार्यपूर्तीची खात्री आणि ग्वाही देतो आहे. मी याचविषयी संतुष्ट आहे, आधी देखील आणि नंतर देखील मी संतुष्ट राहणार आहे. केवढा हा विश्वास, हा इतका विश्वास देवपित्याने येशू ख्रिस्तावरती प्रगट केलेला असा आपण पाहतो. आता जेव्हा आम्ही हा सर्व मेथोडिस्ट चर्च इन इंडियाचा इतिहास पाहतो, आपल्या संस्थापकाकडे पाहतो, आपल्या येशूचा बाप्तिस्मा पाहतो, त्यावेळेला आम्ही आपलं जे ध्येय वचन आहे, ध्येय वाक्य आहे ह्या महिन्याचं, ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी, त्याकडे थोडक्यात पाहतो आहोत. योहान 1:31 व 33 या वचनांमध्ये योहान म्हणतो, मी तर त्याला ओळखीत नव्हतो, पण देवपित्याने मला सांगितले. त्यांनी दोनदा हे वाक्य बोललेलं आहे, 31व्या वचनामध्ये आणि 33व्या वचनामध्ये. योहान स्वतः जो पवित्र आत्म्याने भरून गेला होता, ज्यावेळेला मरिया अलिशबेला भेटायला आली, तो म्हणतो की मी प्रत्यक्ष त्याला मानव रूपामध्ये जरी पाहिलं नसेल, मोठा झालेला, तो आता माझ्या समोर आलेला आहे आणि मी तर त्याला ओळखीत नव्हतो. 31वं वचन, 33वं वचन, योहान 1. परंतु देवपित्याने हे सांगितलं आहे, देवपित्याने खूण दिलेली आहे की आकाश उघडलं जाईल, त्यातनं कबुतराच्या रूपामध्ये पवित्र आत्मा येईल, त्याच्यावरती विराजमान होईल आणि जेव्हा हे होईल तेव्हा तुला समजेल की तू कोणाचा बाप्तिस्मा करणार आहेस. आणि ही खूण त्याने नंतर बोलून दाखवली. बाप्तिस्मा झाल्यानंतर जेव्हा येशू पाण्यातून वर आला, येशू ख्रिस्ताने ही खूण दिलेली आहे आणि त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने तो ईश्वरी स्वभावाचा कसा वाटेकरी आहे हे सांगितलं गेलं. ईश्वरी स्वभावाचा वाटेकरी, कारण तो त्याचं प्रतिरूप तर होताच होता, त्याच्या तत्वाचा होता. इब्री लोकासपत्र 1 अध्याय, त्या तत्वाचा येशू ख्रिस्त होता आणि आता आपल्याला अंतःकरणामध्ये उकळी फुटावी याकरिता पवित्र आत्मा म्हणतो आहे, तुम्ही देखील माझे निवडलेले आहात आणि देवाचे पुत्र आणि कन्या होण्याकरिता पाचारलेले आहात, की जेणेकरून तुम्ही माझ्या स्वभावाचे वाटेकरी व्हाल. रोमकरासपत्र 8 अध्याय, यामध्ये जर मुले, आपण देवाची मुले आहो असं स्पष्ट वाक्य आहे. 16वं वचन, 8 अध्याय 16वं वचन, आपण देवाची मुले आहो. अगदी सामान्य गोष्ट आहे की आई वडील आपल्या लेकरांना म्हणतात की बाबा रे, बाहेर समाजामध्ये नीट राहा, लोक आम्हाला ओळखतात आणि आमचं लेकरू म्हणून तुझ्याकडे पाहतात, आणि असं नको व्हायला की लोकांनी म्हणावं बघा अमक्या अमक्या फलाफलाण्याचं लेकरू काय करतंय, असं कोणी बोलू नये. आणि म्हणून तू मात्र आमचा मुलगा किंवा मुलगी आहेस ना, तर कीप अप टू द स्टेटस. आमची जी एक हे आहे, लोक आम्हाला जी ओळख देतात, ओळखत नव्हता योहान, ओळखायला लागला आणि त्याने बाप्तिस्मा दिला. तुम्हाला आणि मला कोण ओळखत होतं? पण आपल्याला अंत्योकियामध्ये ख्रिस्ती हे नाव मिळालं आणि आज आपल्याला लोक आपल्या नावाने नाही ओळखत, ख्रिस्ती नावाने ओळखतात. आणि देवाची मुलं होण्याचा तुम्हाला आणि मला बहुमान मिळालेला आहे आणि म्हणून आम्हाला ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हायचे. जीवनासाठी आवश्यक त्या गोष्टी त्याने आपल्या गौरवाप्रित्यर्थ तुम्हाला आणि मला पुरवलेल्या आहेत. गलतीकरासपत्र 4 अध्याय 5 ते 7 या वचनांमध्ये देखील आम्ही असं पाहतो की गलतीकरासपत्र 4 अध्याय 5 ते 7, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्या पुत्राचा हक्क मिळावा.
तुम्हाला आणि मला लेकरं होण्याचा अधिकार मिळालेला आहे, परंतु कधी? ज्या वेळेला खंडणी भरली जाईल तेव्हा. आणि खंडणी तो भरणार होता म्हणून देव त्याच्यावरती संतुष्ट होता, त्याच्याविषयी संतुष्ट होता. आणि संतुष्टता त्या ठिकाणी स्वल्प विराम आहे, पूर्ण विराम जेव्हा तुम्ही आणि मी देखील त्याची मुले, पुत्र आणि कन्या असे ओळखले जाऊ. खंडणीशिवाय तुम्हाला आणि मला ख्रिस्तीपणाचा पूर्ण आत्मा मिळालेला आहे असं होत नाही. त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने तुम्हाला आणि मला ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होण्यासाठी पाचारण झालेलं आहे. येशू आला, आपणास येणे आवश्यक आहे. येशूने बाप्तिस्मा घेऊन धर्माचरण पूर्ण केले. आपणास धर्माचरण याचा खरा अर्थ कळलेला आहे का? मेकॅनिकल थिंग्स नाही की करायचं म्हणून केलं असं नाही, परंतु त्याच्यातील भावार्थ. इवन प्रति दिवशी आपण जे काही करतो ती आपली भक्ती असते. एव्हरी सेकंड आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण करतो ती भक्ती असते. आणि ती भक्ती आम्ही जेव्हा करत आहोत ते आपलं धर्माचरण आहे. मग ते धर्माचरण आपण किती सहजतेने करतो की किती गांभीर्याने करतो हा देखील विचार करणं आवश्यक आहे. येशूच्या अरण्यात परीक्षा झाली, तुमची आणि माझी देखील परीक्षा होणार. आणि काळजी करू नये, कारण देवदूत येऊन सेवा करू लागतात. जर आम्ही अशक्त पडलो तर प्रभू आमच्या समोर आहेत, त्यास ओळखण्याची गरज आहे. जसं योहानाने 2दा म्हटलं, मी त्याला ओळखीत नव्हतो परंतु आता मी त्याला ओळखलं आहे. जर आम्ही त्याला आता ओळखतो तर तुम्ही आणि मी ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी हो. माझी आई आणि माझे वडील दानधर्म करणारे होते, तर मी देखील ते माझ्या आईवडिलांना ओळखलेलं आहे. माझे आई वडील पूर्ण विश्वासात होते, तर मी देखील तो विश्वास जेव्हा ग्रहण करत आहे, जेव्हा ते मला वाढवत आहेत, त्यावेळेला मी माझ्या आई वडिलांना ओळखत आहे. जेव्हा आम्ही देवाला पूर्णपणे ओळखतो, हा फार मोठा विषय आहे देवाला ओळखणं, त्याच्यावरती एक पूर्ण सिरीज उपदेशाची तयार होईल, देवाला ओळखणं. तर योहानाने येशूला ओळखलं, त्यास ओळखण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्याची वाणी ऐकणं आवश्यक आहे. जसं योहानाने ऐकलं, ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होण्याकरिता पाचारण आहे. त्यासाठी आपला आत्मा आज आतल्या आत उकळत आहे का? इज इट स्ट्रेंजली वॉर्म्ड? जर तो तसा नसेल तर कदाचित आपण अजून तयार नाही, ओळखण्यासाठी आपण तयार नाही. आणि तसं होऊ नये, आपण त्याला तयारीने ओळखावं. यासाठी आपल्याला वी हॅव टू पुट इन आवर एफर्ट्स. आध्यात्मिक युद्ध लढून आम्ही त्याला ओळखू शकतो. प्रभूचा बाप्तिस्मा झाला, तुमचा आणि माझा झाला. आपण कशासाठी वेगळे केले गेले आहोत विचार करूया. आमेन. मी काही लोक जे 31 तारखेला आणि 1 तारखेला नव्हते ते आलेले पाहत आहे. तुम्हाला जे 31 तारखेला ज्यांनी प्रभुभोजन घेतलं नाही आणि 1 तारखेला ज्यांनी प्रभुभोजन घेतलेलं नाही, अशा व्यक्ती जर इथे आहेत आणि त्यांना तीव्र इच्छा आहे की प्रभुभोजन घ्यावं, असे किती लोक आहेत? कृपा करून उभे राहता का, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे तयारी करतो. पाळक साहेब जरा बघा किती आहे तेवढे. हे सगळं आपण बसून घ्यावं आणि मनामध्ये प्रभुभोजनाची तयारी करावी. प्रभूने मला हे सुचवलं आणि म्हणून मी हे करीत आहे. थोडासा वेळ लागेल, परंतु कृपा करून आपण ह्या प्रभुभोजनाच्या विधीमध्ये आपल्या सर्व प्रियजनांबरोबर मनाने सहभागी होऊया. फक्त 31 आणि 3 तारखेला ज्यांचं प्रभुभोजन झालेलं नाही त्यांच्यासाठी हा विधी आहे. पान क्रमांक 22 मध्ये मी जात आहे. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे.
तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण मनात प्रार्थना करावी. ज्यांना प्रभोजन घ्यायचं आहे ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे. असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेंदा तुम्ही यातले प्याल तितकेंदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. या बाजूने येऊन प्रभू भोजनाचा कप आपण घेऊन जावा. असं दे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. आपण भाकरीचं सेवन करावे. आपण तो भाकर आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा भाकरीचं सेवन करा. आता हलक्या हाताने आपण कृपा करून त्याचं कव्हर काढा, कारण हिंदकळतं प्रभुभोजन आणि खाली सांडतं, म्हणून काळजीपूर्वक कृपा करून त्याचं आवरण काढा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यात सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणार्थ हा प्या व उपकार म्हणा. आपण सेवन करू शकता द्राक्ष रसाचं. ज्यांनी प्रभू भोजन घेतलं आहे त्यांनी उभं राहावे. परमुंसामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभू एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस.
तूच एक प्रभू आहेस, तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. कृपया बसून घ्यावे. यावेळेला आपण आपलं दान प्रभूला समर्पित करणार आहोत. उपासना संगीत गीत क्रमांक 511 हे आपण उभे राहून गाऊया. Krishna
जगने मरणे व्यर्थ कल्पना ख्रिस्तार्पणमस्तु जग दानार्पणाच्या प्रार्थनेच्या अगोदर झायनच्या बाप्तिस्म्याचे जे 2 साक्षीदार आहे, मंडळी तर आहेच, पण जे 2 साक्षीदार आहेत त्यांनी सही करायला कृपा करून पुढे यावे. मिस्टर अँड मिसेस शामीर देठे आणि जर आजी आजोबा उपस्थित असतील तर त्यांनी पण कृपया पुढे यावे. जो विश्वास आई वडिलांकडनं लेकरांना मिळाला तो विश्वास त्यांच्या नातवंडापर्यंत गेलेला आहे. प्रभूची स्तुती. यावेळेला आपण दानार्पणावरती प्रार्थना करणार आहोत आणि आशीर्वाद ग्रहण करणार आहोत. बाळकसाहेबांना विनंती करते की त्यांनी या दानार्पणावरती प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करूया. स्तुतीत पात्र आणि भयाच्या योग्य आमच्या देवा परमेश्वरा, प्रभूजी तुझ्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि तुझ्या नावाला गौरव देतो प्रभूजी, कारण की तू आमच्या गौरव आणि आमच्या आराधनेच्या योग्य आहेस. परमेश्वरा धन्यवाद करतो आजच्या दिवसासाठी प्रभूजी. पूर्ण सुरुवातीपासून तर अंतिमपर्यंत तू आमच्या सोबत होता, आमच्या सोबत आहेस. तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने चालवलंस पिता परमेश्वरा. तू आमच्याशी तुझ्या वचनाद्वारे बोलणं केलंस प्रभूजी. खरोखरच धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रार्थना करतो या समय या अर्पणांसाठी प्रभूजी. अर्पण तू आशीर्वादित कर प्रभूजी आणि हे तुझ्या राज्यासाठी तू उपयोग करून घे म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो. आणि येणारा आठवडा तुझ्या हाती देतो या विश्वासाने की तू आठवडाभर तू आमच्यासोबत राहणार आहेस, तू आम्हाला सहाय्य करणार आहेस आणि तू आम्हाला चालवणार आहेस प्रभूजी. प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू ऐक. आमेन. आशीर्वाद ग्रहण करूया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आमेन. मना मनन माझिया तव गणो
तव करो जग जीवना मदीय रसना रमो तव यशा जिया गायनी मदीय रसना रमो तव यशा जिया गायनी शरीर मम हे जिजो शुभमया तुझा